मी परदेशात होतो. एके दिवशी आईचा फोन आला की तुझ्या बायकोने विष घेऊन स्वतःचा जीव घेतला आहे. ती आता या जगात नाही. हे ऐकून माझे होश उडाले, कारण काल रात्रीच तिच्याशी माझी बोलणी झाली होती. ती खुश होती आणि माझ्यावर प्रेम करत होती. मी कोणाला काही न सांगता लगेच भारतात परत आलो. घरी पाऊल ठेवताच आई स्वयंपाकघरातून बाहेर आली. मला पाहताच तिचा चेहरा पांढरा पडला आणि घरात एक विचित्र वास पसरला होता. मी नाकावर रुमाल धरून स्वयंपाकघरात शिरलो, तेव्हा आतले दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा आला. कारण तिथे माझ्या आयुष्याची वेदनादायक कहाणी होती, जी मी सांगत आहे. म्हणजे तुम्ही माझ्यासारखा अंधविश्वास कोणावर ठेवू नये. माझं नाव करण आहे आणि मी दुबईतील एका कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करत होतो. तिथली चमकदमक दुरून छान दिसते, पण तिच्या मागे दडलेला त्रास आम्हा परदेशात राहणाऱ्यांनाच कळतो. जुन्या मजुरांना फोन वापरण्याची परवानगी नव्हती, म्हणून मी मोबाईल फ्लॅटमध्ये ठेवूनच कामावर जात होतो आणि घरचेही तेव्हाच फोन करत जेव्हा मी फ्लॅटमध्ये असायचो. एके दिवशी शिफ्ट संपवून जेव्हा मी फ्लॅटला परत आलो आणि मोबाईल पाहिला, तर घरून आलेले खूप मिस कॉल होते. पाहून माझे हृदय धडधडू लागले. थरथरत्या हातांनी मी घरचा नंबर लावला. फोन बाबांनी उचलला. त्यांच्या आवाजात वेदना आणि मागून येणाऱ्या रडण्याच्या आवाजांमुळे माझी भीती आणखी वाढली. मी विचारले, बाबा, काय झालं? सर्व काही ठीक आहे का? त्यांची तुटणारी आवाज आली, मुला, मीरा गेली, आणि ते रडू लागले. मी घाबरलो आणि विचारले, मीरा, काय झालं? ते म्हणाले, मुला, मीराने आत्महत्या केली आहे. माझा आवाज थरथरला. बाबा, तुम्ही काय सांगत आहात? जेव्हा मी विचारले की हे कसं झालं, तर त्यांनी सांगितलं, ती खोलीत पंख्यापासून लटकलेली सापडली. हे ऐकून माझ्या पायाखालील जमीन सरकली आणि मी समजू शकलो नाही की काय होतंय. फोन जवळजवळ माझ्या हातातून पडला आणि मी डगमगत पुढे सरकलो. माझी मीरा, माझं प्रेम, माझी बायको, जिला जगातील प्रत्येक आनंद देण्यासाठी मी परदेशात काम करत होतो, तिने आत्महत्या केली. हे कसं शक्य आहे? ती असं कधीच करू शकत नाही. मला वाटलं की कदाचित बाबांना गैरसमज झाला आहे. कदाचित ते दारूच्या नशेत असतील. मी त्यांच्याशी अनेकदा भांडणही केलं होतं, कारण ते दारू पित असत. म्हणून लगेच डोक्यात आलं की कदाचित नशेच्या अवस्थेत त्यांनी चुकीची गोष्ट सांगितली असेल. पण मन कोणत्याही प्रकारे हे मानायला तयार नव्हतं की मीरा आत्महत्या करू शकते. ती माझ्यावर खूप प्रेम करायची आणि माझ्यासाठी नाही तरी तिच्या लहान मुलीसाठी तरी तिने विचार केला असता, जिच्यावर ती माझ्या वाट्याचंही प्रेम लुटायची. इतकं मोठं पाऊल उचलण्यापूर्वी तिनं आपल्या मनातलं इतकं प्रेम कसं काय संपवलं असेल? याच विचारात मी जणू स्थिरच झालो आणि जमिनीवर कोसळलो. मी माझे केस पकडून किती वेळ लढत राहिलो मला माहीतच नाही. त्याच अवस्थेत रडत रडत मी थेट एअरपोर्टकडे निघालो आणि पहिल्याच फ्लाईटने भारतासाठी निघालो. कधी हा प्रवास माझ्यासाठी आनंदाचा असायचा, पण आज हा प्रवास संपायचंच नाव घेत नव्हता. संपूर्ण रस्त्यात माझ्या डोळ्यांसमोर मीराची स्मित आणि तिच्या शेवटच्या क्षणांविषयीचे असंख्य प्रश्न फिरत होते. शेवटी का? तिनं असं पाऊल का उचललं? तिच्या मृत्यूमागे कोणतं रहस्य दडलं होतं? जेव्हा मी घरी पोहोचलो, तेव्हा घरभर शांतता पसरली होती. माझे वडील, बहीण आणि भाऊ सगळे दुःखाने कोसळले होते. तिची आई आधीच वारली होती आणि मीरा त्यांची एकुलती एक मुलगी होती. जर ती जिवंत असती तर हे दुःख ती सहनच करू शकली नसती. माझ्या 2 वर्षांच्या मुलीचे रडून रडून वाईट हाल झाले होते. मी तिला उचलून छातीशी चिकटवलं आणि स्वतःही जोरात रडू लागलो. मग मी मीराच्या खोलीत गेलो. त्या खोलीत जिथे आम्ही किती सुंदर क्षण घालवले होते आणि माझं हृदय जणू तुटून पडलं. एका खोलीत मीराचा सामान खूप नीटनेटके ठेवला होता. तिला स्वच्छतेचा खूप शौक होता.
मी थकून जाऊन पलंगावर बसलो, पण अचानक मला जाणवलं की त्या खोलीत माझ्याशिवाय आणखी कोणीतरी आहे. तो भास इतका प्रबळ होता की मी घाबरून लगेच उभा राहिलो आणि आजूबाजूला पाहू लागलो. तेवढ्यात माझी नजर पलंगाजवळच्या खिडकीवर गेली, जिच्या पडद्याला एका बाजूने होल पडलेला होता आणि तिथेच एका साध्या रंगाची मांजर बसलेली होती. माझ्या उपस्थितीतही ती हलली नाही. तिच्या डोळ्यात जणू काही सांगण्याची तगमग होती आणि तो नजारा माझ्या मनावर परिणाम करून गेला. त्या रात्री मी त्याच खोलीत झोपलो तेव्हा मीरा माझ्या स्वप्नात आली. ती खूप व्याकुळ दिसत होती आणि म्हणाली, करण, मी माझा जीव स्वतः घेतलेला नाही. मला वाचव. त्या लोकांचं सत्य बाहेर आण, जे माझे खरे अपराधी आहेत. हे ऐकताच माझी झोप उडाली. मी घामाने भिजलो होतो आणि भीती बेचैनीमुळे हृदय जोरात धडधडत होतं. मला वाटू लागलं की हे स्वप्न माझ्यासाठी काही संकेत तर नाही ना. मीराच्या मृत्यूचं गूढ मला शांत बसू देत नव्हतं आणि मी ठरवलं की काहीही झालं तरी मी सत्य शोधूनच काढणार. जर तिनं खरंच आत्महत्या केली असेल तर का? ती नेहमी माझ्याशी नीट बोलायची आणि कधीच असं जाणवलं नव्हतं की ती आयुष्याने एवढी त्रस्त झाली आहे की स्वतःला संपवून टाकेल. काश तिच्या वेदनेचा मला अंदाज आला असता तर मी सर्व काही सोडून तिच्याकडे धावलो असतो. पण आता पश्चाताप करून काय उपयोग? ती काहीही न सांगता या जगापासून खूप दूर निघून गेली. मीराच्या मृत्यूनंतर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि मी स्वतःलाच तिच्या मृत्यूला जबाबदार समजू लागलो. मला फक्त याच गोष्टीचा घाव लागत होता की जर तिला काही त्रास होता तर तिनं मला का नाही सांगितलं. मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो. मी कधीच कठोर नव्हतो. नेहमी प्रेमाने आणि मैत्रीने वागायचो. तीच माझ्या शांततेचा आणि आनंदाचा आधार होती. तिच्याविना उरलेलं आयुष्य मी कसं निभावणार हेच मला कळत नव्हतं. कारण प्रत्येक क्षण माझ्यासाठी एक परीक्षा बनला होता. जेव्हा जेव्हा ती खूप आठवायची तेव्हा मी माझी 2 वर्षांची मुलगी साक्षी, जी आमच्या प्रेमाची निशाणी होती, तिला छातीशी बिलगवून रडू लागायचो आणि हाच विचार करून जास्त अस्वस्थ व्हायचो की मीराच्या जाण्यानंतर तिची जबाबदारी कोणावर टाकू. माझे भाऊ बहीण तर बहिणीच्या लग्नानंतर असे गायब झाले की मी दुबईला परत गेल्यावर माझ्या मुलीचं काय होणार याबद्दल विचारणंही त्यांनी गरजेचं समजलं नाही. खरंच म्हणतात, आजकाल रक्ताचे नातेही फिके पडतात. कुणालाच कुणाची चिंता नसते. बाबा इतके वाईट नव्हते, पण मला माहीत होतं की ते एका लहान मुलीची काळजी घेऊ शकणार नाहीत. कारण लहानपणीही उन्हाळा असो वा हिवाळा, आम्ही आजारी असू वा घाबरलो असू, नेहमी आईच आमच्यासोबत असायची. बाबा तर घरात कमीच राहत आणि आईने काही विचारलं तर उलट तिला झापायचे. म्हणून आई शांत राहणंच पसंत करायची. बाबा आता निवृत्तीचं आयुष्य जगत होते, पण साक्षीला त्यांच्या हवाली करणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. तिला दुबईलाही घेऊन जाता येत नव्हतं, कारण तिथे कधी माझी दिवसभराची शिफ्ट असायची तर कधी रात्रीची. अशा परिस्थितीत तिची काळजी कोण घेणार हाच मोठा प्रश्न होता. मीराचं 13वं होऊन गेलं होतं. माझ्या सुट्ट्याही संपत आल्या होत्या आणि मी समजत नव्हतो की नेमकं काय करावं. त्या दिवसात मी खूप प्रयत्न करत होतो की साक्षीसाठी काहीतरी व्यवस्थित व्यवस्था करू शकू, पण नोकरीही सोडू शकत नव्हतो, कारण मला इतका चांगला पगार कुठेच मिळणार नव्हता. साक्षी अजून लहान होती आणि लवकरच तिच्या शाळेचे खर्चही येणार होते. चांगली कमाई असेल तरच मी तिला एखाद्या चांगल्या शाळेत घालू शकलो असतो. म्हणून परदेशात जाऊन काम करणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. मी दिवस-रात्र ह्याच चिंतेत गुरफटलेलो असायचो. एक दिवस मन फारच गुदमरल्यासारखं झालं, म्हणून मी घराबाहेर पडलो आणि विनाकारण इकडे तिकडे फिरत राहिलो. पण मनावर अजूनही मीराच्या मृत्यूचं ओझं दाटून बसलेलं होतं. मी तिच्या कबरीजवळ बसलो आणि नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात अचानक कुणीतरी आसपास असल्याची जाणीव झाली.
वर पाहिलं तर एक काळी मांजर अगदी समाधीच्या टोकावर बसलेली होती आणि मंद, विचित्र, भीतीदायक आवाज काढत होती. जणू ती रडत होती. हे पाहून माझ्या मनात भीती दाटून आली. मी तिला हाकलण्याचा प्रयत्न केला, पण ती हललीही नाही. त्यामुळे मी अस्वस्थ होऊन तिथून घरी परतलो. पण घरी आल्यानंतरही ती मांजर माझ्या मनातून काही केल्या जात नव्हती. जेव्हा मी ही गोष्ट बाबांना सांगितली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर खोल चिंता उमटली, जी पाहून मी चकित झालो. तरीही मी त्या गोष्टीला फार महत्त्व दिलं नाही. माझी चिंता तेव्हा अधिक वाढली जेव्हा मी तिच्या खोलीत गेलो. तिथेही तीच काळी मांजर साक्षीच्या उशाजवळ बसलेली होती. हे पाहताच माझं हृदय धडधडून उठलं. मी लगेच त्याच मांजराला हाकलून लावलं. पण तिच्या गेल्यानंतरही माझ्या मनात एक विचित्र भीती घर करून बसली की ही गोष्ट अगदीच सामान्य नाही. ती काळी मांजर जणू माझ्या आयुष्याचा एक भाग बनू लागली होती. ती वारंवार साक्षीच्या आसपास दिसायची, कधी तिच्या झोपाळ्याजवळ तर कधी तिच्या खोलीच्या दाराशी. मी हे जेव्हा माझ्या मित्राला सांगितलं, तेव्हा त्याने हे एक साधं मांजर असल्याचं म्हणून विषय टाळला. पण माझं मन ते मानायला तयार नव्हतं. साक्षीभोवती त्या मांजराचं असं फिरणं आणि घरात होणाऱ्या विचित्र हालचाली, जसं की कोणत्याही आवाजाशिवाय एका कोपऱ्याकडे एकटक बघत राहणं, हे सगळंच भीती निर्माण करणारं होतं. एके रात्री मी गाढ झोपेत होतो, तेव्हा पुन्हा मीरा स्वप्नात दिसली. ती खूप व्याकुळ होती आणि म्हणाली, आपल्या मुलीला कधीही या घरात एकटं सोडू नकोस आणि जमलं तर दुसरं लग्न कर. मी घाबरून झटकन उठलो. साक्षीकडे पाहिलं तर ती शांत झोपलेली होती, ज्यामुळे थोडा दिलासा मिळाला. पण ते स्वप्न वारंवार येणं मला बेचैन करू लागलं होतं. वरून नोकरीची चिंता होती. मला दुबईला परत जाणं आवश्यक होतं. पण साक्षीबाबत वाढत चाललेल्या भीतीमुळे परिस्थिती अशी झाली होती की सगळं सोडून निघून जाणं शक्यच वाटत नव्हतं. मीराच्या अल्पवयातल्या मृत्यूने मला आधीच पूर्णपणे तोडून टाकलं होतं. तिच्या जाण्यानं आयुष्यात निर्माण झालेलं रिकामेपण काही केल्या भरत नव्हतं आणि तिच्या विना आयुष्य प्रत्येक दिवसागणिक अधिक कठीण होत चाललं होतं. माझ्या आयुष्यात आव्हानांवर आव्हान उभं राहत होतं आणि सगळ्यात मोठं आव्हान होतं साक्षीचं संगोपन. त्यातच स्वप्नांमध्ये मला दुसऱ्या लग्नाचे संकेत वारंवार दिसत होते, जे मनातून जातच नव्हते. बाबाही मला सतत लग्नाचा सल्ला देत होते. ते म्हणायचे की तू अजून तरुण आहेस, नोकरीसाठी तुला पुन्हा परदेशी जावंच लागेल, पण साक्षीला या वयात आईची गरज आहे. जर तिच्यासाठी तू एखादी आया ठेवलीस तर लोक नको त्या गोष्टी बोलतील. एकटा पुरुष आणि रोज घरात येणारी स्त्री, यामुळे तुझ्या स्वभावावरच प्रश्नचिन्ह उभं राहील. म्हणून परिस्थितीनुसार दुसरं लग्नच उत्तम पर्याय आहे. पण दुसऱ्या लग्नाचं नाव ऐकताच माझं मन उदास व्हायचं, कारण मी कधीच विचार केला नव्हता की मीराशिवाय माझ्या आयुष्यात दुसऱ्या कुणाला स्थान देईल. पण ती अचानक जग सोडून गेली आणि परिस्थिती अशी वळणावर आली की दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. मीराचे वारंवार येणारे स्वप्नही जणू मला आतून हळहळीत करत होते. जणू ती स्वतः म्हणत होती की आता मला पुढे जाणं आवश्यक आहे. खूप विचार केल्यावर मी समजले की कदाचित दुसरं लग्न माझ्या साक्षीच्या भविष्यासाठी चांगलं असेल. शेवटी मी बाबाच्या सल्ल्यानुसार मावशीसोबत बोललो आणि तिला सांगितलं की माझ्यासाठी असं कोणतंही नातं शोधा, जो साक्षीला स्वीकारेल आणि आमच्या घराची काळजी घेईल. काही दिवसात तिने योग्य नातंही सुचवलं. मुलीचं नाव भाविका होतं आणि ती आमच्या शहराजवळील राहणारी होती. ती 22 वर्षांची, समजूतदार आणि धार्मिक स्वभावाची होती. बाबा स्वतः मुलीच्या घरी गेले आणि परत आल्यावर ते खूप आनंदी दिसले. त्यांनी मला सांगितलं की त्यांनी तिथेच होकार दिला आहे. हे ऐकून मी शांत बसलो. काही दिवसानंतर माझं भाविकाशी लग्न पार पडलं, जे खूप साधेपणाने झालं. माझ्या मनात अनेक प्रश्न होते. भाविका माझ्या मुलीला स्वीकारेल का? ती मीराची जागा घेऊ शकेल का?
पण भाविकाच्या वागण्यातून माझं मन हळूहळू शांत झालं. ती सौम्यपणे बोलायची आणि साक्षीसोबत खूप प्रेमाने वागायची. लग्नाच्या काही दिवस माझ्यासाठी ही वेळ सुखदायक होती. ती माझी काळजी घेत होती, साक्षीची काळजी घेत होती, तिला कथा सांगत होती. हळूहळू साक्षी पुन्हा हसायला आणि खेळायला लागली. बाबाही भाविकाच्या वागण्यातून खुश होते आणि म्हणायचे की घर पुन्हा व्यवस्थित बसला आहे. भाविकाच्या येण्यामुळे साक्षीची काळजी घेण्याचा मोठा भाग हलका झाला होता. आता मला परत दुबईला जायचं होतं. त्या दोघींना सोडून जाण्याचा मनास बरोबरीने संमती नव्हती. तरीही चांगल्या पगारामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला. जेव्हा मी भाविकाला माझ्या जाण्याबद्दल सांगितलं, ती थोडीच चिंतित झाली, पण लवकरच समजून घेऊन शांत झाली. ती समजूतदार होती आणि जाणत होती की परिस्थिती अशी नाही की आपण बाहेर काम न करता आरामात राहू शकू. तिने मला आश्वासन देत सांगितलं, आपण काळजी करू नका. साक्षी आणि घराच्या सर्व जबाबदाऱ्या आता माझ्यावर आहेत. आपण फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि इथल्या तणावाबद्दल काहीही चिंता करू नका. तिच्या या शब्दांमुळे माझ्या मनाला थोडा आराम मिळाला आणि मी दुबईला परत जाण्याची तयारी करू लागलो. दुबईत परत येऊन मी स्वतःला कामात व्यस्त ठेवलं, पण त्यांची आठवण कायम माझ्यासोबत होती. मी अनेकदा व्हिडिओ कॉलवर त्यांना पाहायचो. ती माझ्याशी बोलत असे आणि हे विश्वास देत असे की सगळं ठीक आहे. दुबईच्या व्यस्त जीवनातही मला आतून असं वाटत होतं की माझ्या आयुष्यात काही बदल घडत आहेत. सुरुवातीला भाविकाचं साक्षीबद्दल वर्तन खूप छान आणि प्रेमपूर्ण होतं, पण काळ जाताना काहीतरी ठीक वाटत नव्हतं. जेव्हा मी ही गोष्ट बाबांना सांगितली, तेव्हा त्यांच्याकडूनही तक्रार आली की भाविका खरोखरच खूप कठोर स्वभावाची आहे आणि जशी दिसते तशी नाही. हे ऐकून माझं मन खचून गेलं. मी तिच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला की ती साक्षीसोबत इतकी कडक का आहे. आणि जेव्हा मी तिला विचारलं की साक्षी इतकी उदास का राहते, तेव्हा तिने जोरात बोलून सांगितले की तिला ती बिलकुल ठीक वाटते आणि मला फक्त फालतूची भीती वाटत आहे. तिचं हे उत्तर ऐकून मी आश्चर्यचकित झालो, कारण ती पूर्वी कधीही अशा प्रकारे बोलत नव्हती आणि खूप शांत आणि सौम्य स्वभावाची मुलगी होती. एक दिवस व्हिडिओ कॉलवर मी भाविकाला त्रस्त पाहिलं आणि साक्षी पूर्णपणे शांत होती आणि घाबरलेली दिसत होती. मी तिला दुर्लक्ष करून साक्षीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती माझ्या बोलण्याला उत्तर देण्याऐवजी फक्त माझ्याकडे पाहत राहिली, ज्यामुळे माझं मन बेचैन झालं. मी भाविकाला विचारलं. तिने सांगितलं की साक्षी रात्री नीट झोपली नसेल, म्हणून तिचा मूड ठीक नाही. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो आणि विचारलं की तिने रात्री झोप का घेतली नाही. इतक्यात अचानक बाबांनी मोबाईल फोन हातात घेतला आणि साक्षीसह बाहेर गेले. मग त्यांनी माझ्याशी बोलून आश्वासन दिलं की ती पूर्णपणे ठीक आहे आणि मला काळजी करण्याची गरज नाही. खोलीत दिवा कमी असल्यामुळे नीट दिसत नाही, म्हणून त्यांनी मला दाखवून सांगितले की ती ठीक आहे. हे ऐकून माझं मन थोडं शांत झालं, पण आतमध्ये मला भाविकाच्या वर्तनावर संशय येऊ लागला. जणू ती माझ्यापासून काही लपवत आहे, पण समजत नव्हतं की नेमकं काय. ही सर्व घटना एक एक करून माझ्या आयुष्यात तुफानासारखी येत राहिली. काही दिवसांनी बाबांचा फोन आला आणि त्यांच्या बोलण्यातून मला फारच अस्वस्थता वाटली. त्यांनी सांगितलं की भाविका साक्षीसोबत कठोरपणे वागते आणि कधीकधी मारते. बाबांनी तिला अनेकदा समजावलं, पण भाविका म्हणायची की हे तिच्या संगोपनासाठी आवश्यक आहे. हे ऐकून माझं मन खचून गेलं आणि भाविकाकडून माझ्या अपेक्षा कमी होत गेल्या. दुबईत आल्यावरही मला कधीही सुकून मिळालेला नाही. मी हे लग्न साक्षीच्या भविष्यासाठी आणि घराची काळजी घेण्यासाठी केलं होतं, पण तिच्या वर्तनामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. सुरुवातीला तिने प्रेम व्यक्त केलं होतं,
कदाचित फक्त मला दाखवण्यासाठी. पण जसे मी दुबई गेलो तसतशी अडचणी वाढू लागल्या. ती पूर्वीसारखी बोलत नव्हती आणि मनमोकळेपणाने हसतही नव्हती. हे सगळं सुरू असताना आणखी एक समस्या उभी राहिली. भाविका जेव्हा फोन करत असे तेव्हा फक्त एकच गोष्ट सतत सांगत असे, मला तुझ्यासोबत दुबईला घेऊन जा. मी या घरात खुश नाही. मला तिथेच स्वतःच्या जवळ ठेव. हे ऐकून मी अजूनही जास्त आश्चर्यचकित झालो. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला की हे शक्य नाही. आज नाही तर उद्या साक्षीचं जे शिक्षण सुरू होईल आणि दुबईमध्ये चांगल्या शाळांची फी खूप जास्त आहे. जर मी कुटुंबाला माझ्या जवळ आणले तर माझे खर्च वाढतील आणि बचत करणे अगदी अवघड होईल. म्हणून ही गोष्ट समजून घ्या, असे मी सांगितले. पण ती जिद्दीवर उतरली आणि तिची जिद्द दिवसेंदिवस वाढत गेली. जेव्हा काही बोलायचं असे ती नेहमीच हीच गोष्ट पुन्हा सांगायची. एका दिवशी कॉलवर तिने हद्द केली. म्हणाली की जर तू मला दुबईला नाही बोलावलं तर मी हे घर सोडून निघून जाईन. तिच्या या वर्तनाने मला खूप राग आला. मी रागाने म्हटले, हे शक्य नाही की मी माझं कुटुंब दुबईला बोलवेन आणि माझे बाबा व घर एकटे सोडेन. तिच्या धमक्यांमुळे मी गोंधळात पडलेलो होतो. तिच्या वर्तन आणि जिद्दीवरूनही मी तिच्या दुबई येण्याच्या इच्छेला ठामपणे नकार दिला. पण एका रात्री जेव्हा मी माझ्या फ्लॅटमध्ये झोपेत होतो, अचानक भाविकाचा कॉल आला. रात्री सुमारे 2 वाजलेले होते आणि ती सहसा यावेळी कॉल करत नाही. सुरुवातीला मी कॉल दुर्लक्ष केला, पण तिने सतत कॉल केल्यामुळे मी मजबुरीनं फोन उचलला. मी थकलेल्या आवाजात विचारले, काय झाले? ह्यावेळी कॉल का करत आहेस? तिच्या आवाजात भीती होती. तिने म्हटले, मला खूप भीती वाटते करण, तुम्ही लगेच या. हे ऐकून माझ्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. मी म्हणाले, मी दिल्लीत बसलो आहे का की धावत येऊ? मी परदेशात आहे. तुम्ही मला का त्रास देत आहे? मग मी विचारले, तू ह्यावेळी घरात एकटी आहेस का? तिने सांगितले की तुमचे बाबा माझ्या खोलीच्या दरवाजाबाहेर उभे आहेत आणि ते खोलीत येऊ इच्छित आहेत. मी आश्चर्याने विचार करू लागलो की ह्यावेळी एक तरुण मुलीच्या खोलीत कोण येऊ इच्छित असेल. तिचं हे बोलणं ऐकून मी रागावून म्हटलं, कशा बेकार गोष्टी करत आहे. ती माझ्या बाबावर आरोप लावू लागली. मी पूर्णपणे आश्चर्यचकित होतो. मी तिला समजावून सांगितले की ही सगळी गोष्ट तिचा भास आहे. पण तिच्या रडण्याचा आवाज ऐकून मला देखील शंका वाटू लागली की कदाचित काहीतरी चुकीचं घडत आहे. ती रडत रडत म्हणाली की ती खोटं बोलत नाही. खरंच बाबा बाहेर उभे आहेत आणि सतत आत येण्याची धमकी देत आहेत. भाग्य आहे की ती रात्री दरवाजा बंद करून झोपते, नाहीतर काहीही घडू शकले असते. हे ऐकून माझं मन सुन्न झालं. दुबईतून लगेच गावी पोहोचणं शक्य नव्हतं आणि तिच्या बोलण्यामुळे मी आणखी गोंधळात पडत होतो. अखेरीस मी तातडीने बाबांना कॉल केला, जेणेकरून खरी परिस्थिती समजून घेता यावी. अनेकदा फोन केल्यानंतरही बाबांनी कॉल उचलला नाही. त्यामुळे माझं मन बेचैन झालं आणि मला समजत नव्हतं की भाविका खरे बोलत आहे की ही सगळी गोष्ट तिच्या मनाची भासकथा आहे. रात्रीभर ती घाबरलेली मला सतत कॉल करत राहिली आणि म्हणत राहिली की तिला दरवाजा उघडण्याची हिंमत नाही. त्यामुळे मी तिला ठामपणे सांगितले की दरवाजा बंद ठेव आणि कोणत्याही परिस्थितीत उघडू नको. सकाळी मी पुन्हा बाबांना कॉल केला, पण त्यांनी कॉल उचलला नाही. त्यामुळे मी जवळ राहणारी माझी बहीण बोलावली की तिने घरात जाऊन पाहावे की सर्व ठीक आहे की नाही. काही तासांनी बहिणीने सांगितले की बाबांची तब्येत ठीक नव्हती. रात्री त्यांनी औषध घेऊन झोप घेतली होती आणि सकाळी हॉस्पिटलला गेले होते. घरातील उर्वरित सगळं ठीक होतं. पण हे ऐकून माझ्या मनात प्रश्न उभा राहिला की मग भाविका का म्हणत होती
की रात्री बाबा तिच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. हे ऐकून मी गोंधळात पडलो की जर बाबा त्यांच्या खोलीत होते तर भाविकाने असे का सांगितले. हे तिच्या भासाचे परिणाम होते की खरंच कोणीतरी तिला घाबरवले होते. मी भाविकाशी बोललो, पण ती तिच्या मतावर अडून राहिली आणि म्हणाली की ती खोटं बोलत नाही. तिने दरवाजाबाहेर बाबांना उभं पाहिलं होतं. त्यांच्या डोळ्यांचा रंगही विचित्र दिसत होता आणि हे ऐकून माझी बेचैनी अधिक वाढली की खरंच बाबांनी असे केले की भाविका चुकीचं समजत होती. मी कोणताही निर्णय घेऊ शकत नव्हतो, पण मला स्पष्ट दिसत होतं की नवीन आयुष्य कोणासोबत सुरू करणे कदाचित माझी सर्वात मोठी चूक ठरली आहे. तिचे विचित्र वर्तन, दुबईला येण्याची जिद्द आणि नंतर बाबांवर खोटे आरोप या सर्वांनी माझ्या आयुष्याला अशी उलझन दिली होती जिला सोडवणं कठीण वाटत होतं. याच स्थितीत बाबांचा फोन आला. त्यांच्या आवाजात थकवा आणि कमजोरी स्पष्ट जाणवत होती, जणू ते खूप आजारी आहेत. ते म्हणाले, करण, माझी तब्येत काल रात्रीपासून खराब होती. औषधे घेऊन झोपलो. सकाळीही बरं वाटलं नाही म्हणून हॉस्पिटलला गेलो. पण मला कळत नाही. सोनबाई म्हणते की मी रात्री तिच्या दरवाजावर उभा होतो. ती अशा कसल्या गोष्टी बोलते आहे. तिचं हे बोलणं ऐकून माझं मन जळल्यासारखं झालं. ती नेहमीच माझ्यासाठी चांगले आणि सरळ स्वभावी माणूस राहिले आहेत आणि त्यांच्यावर असा मोठा आरोप होणं मला सहन होत नव्हते. मी म्हणालो, बाबा, तुम्ही या गोष्टींची चिंता करू नका. तुमची तब्येत महत्त्वाची आहे. स्वतःची काळजी घ्या आणि या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. फोन ठेवताच माझ्या मनात राग भरून आला. मी लगेच भाविकाला फोन करून कठोर आवाजात विचारलं, तू हा कशाचा तमाशा करत आहेस? माझ्या बापावर असे मोठे आरोप करण्याची तुला का गरज वाटली? तुला कल्पना आहे का तू काय बोलत होतीस? ती रडण्याच्या आवाजात म्हणाली, मी तमाशा करत नाहीये. तू गेल्यापासून मी जे काही सहन करते आहे तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे. आता परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की मला जबरदस्ती बोलावं लागतंय. तुला विश्वास नसेल तर नको ठेवू, पण तुला तुझ्या बायकोच्या एका गोष्टीवरही विश्वास नाही. कदाचित ह्याच कारणामुळे मीराने स्वतःचा जीव घेतला असेल. तिचं हे बोलणं ऐकून माझे होश उडाले. मृत्यू आणि आत्महत्येचं नाव ऐकताच माझं हृदय थरथरलं. मी रागाने विचारलं, तू इतक्या खात्रीने असं कसं काय बोलू शकतेस? ती म्हणाली, मीरा म्हणूनच स्वतःचा जीव घेऊन बसली, कारण तिला माहीत होतं की तिनं तुला काही सांगितलं तर तू कधी तिच्यावर विश्वास ठेवणार नाहीस. पण मी मीरा नाही. मी इतक्या खात्रीनं म्हणून सांगते आहे कारण तीही माझ्यासारखंच सगळं सहन करत होती. तिनं कित्येकदा तुला सांगायचा प्रयत्न केला असेल, पण तिला माहीत होतं की तू तिचं बोलणं मानणार नाहीस, म्हणून ती शांत राहिली आणि सगळं एकटं सहन करत राहिली. मीरासाठी या जगात तूच एक आधार होतास. तिच्याकडे असं कोणतंही नातं नव्हतं जिथे ती आसरा घेऊ शकेल, म्हणूनच ती एकटी पडली. पण मी एकटी नाही. माझा संपूर्ण परिवार जिवंत आहे. माझे वडील, भाऊ, बहिणी आणि आई सगळे माझ्या पाठीशी आहेत. मी फक्त एक फोन करेन तरी सगळे इथे येऊन उभे राहतील. पण त्यानंतर तुझी आणि तुझ्या घरांची इज्जत माझ्या लोकांच्या नजरेत राहणार नाही आणि मला ते नकोय. मी खूप प्रयत्न केला की हा प्रकार शांततेत मिटून जावा, पण जेव्हा माझा स्वतःचा नवरा माझं बोलणं ऐकायलाही तयार नाही, तेव्हा मी कोणाकडे तक्रार करावी? पण लक्षात ठेव, मी मीरा नाही की शांत राहून माझा जीव देईन. म्हणूनच मी तुला सगळं स्पष्टपणे सांगितलं आहे. पण माझं वाईट नशीब बघ की माझं बोलणं ऐकण्याऐवजी तू उलट माझ्यावरच शंका घेत आहेस. म्हणून आता मी तुझ्याशी कुठलाही वादविवाद करायला इच्छित नाही आणि सध्या तुझं घर सोडून जात आहे. हे ऐकून मी आतून तुटलो आणि लगेच साक्षीची चिंता झाली की आईशिवाय लहान मुलगी कशी राहील. जबरदस्तीने मी म्हणालो, बघ, घर सोडून जाऊ नकोस. साक्षी अजून तिच्या खऱ्या आईच्या मृत्यूनंतरही सावरली नाही.
आणि तो तिला आणखी दुःख देणार आहेस. माझा नाही तर कमीत कमी त्या मुलीची काळजी कर. तिला कोणाच्या आधारावर सोडून जात आहेस? ती खूप लहान आहे आणि तिला आईची गरज आहे. तेव्हा ती म्हणाली, कोणी सांगितले की मी साक्षीला सोडून जात आहे? ती तर माझा प्राण आहे. या घरात तुझ्या वडिलांसारख्या माणसाच्या उपस्थितीत मी तिला एकटी कशी सोडू शकते? तिची चिंता करू नकोस. मी तिला माझ्यासोबत घेऊन जाईन आणि तिचं संगोपन स्वतः करेन, जेणेकरून मीरा आनंदित राहील. मीराचा उल्लेख ऐकून आतून मला कळालं की तिच्या शब्दात किती खरीखुरी भावना आहे. पण ती तिच्या मृत्यूबद्दल असं बोलत होती हे विचार करून मला बरेच काही समजलं. या सगळ्या भांडण आणि गोंधळाच्या दरम्यान माझं सर्वात जास्त मन साक्षीसाठी बेचैन होतं. ती अजून खूप लहान होती. ती या सर्व परिस्थितीला समजू शकत नाही, पण त्याचा परिणाम तिच्यावर नक्कीच होत होता. दुसरीकडे भाविकाने मला फोन करून सांगितले की ती साक्षीसह तिच्या बहिणीच्या घरी चालली आहे. हे ऐकून मी आणखीन चिंतित झालो. मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने फोन कापला. आता मला समजले की ही परिस्थिती खूप गुंतागुंतीची झाली आहे आणि मला हे सोडवण्यासाठी लवकरात लवकर घरी परत जावे लागेल. सर्व प्रकारच्या प्रयत्नांनंतरही मला सुट्टी मिळाली नाही. त्यामुळे मी माझ्या मित्राकडे मदत मागितली, जेणेकरून तो मला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढेल. नाहीतर मला माझी नोकरी सोडावी लागेल. आणि त्यावेळेस मी माझी नोकरी सोडण्याचा विचार देखील करू शकत नव्हतो. माझ्या मित्राने मला पाहून आश्चर्य व्यक्त करत म्हटले, तू तर नुकताच आला आहेस, मग अशी तातडी कशी आली? मी काही बहाणे बनवून त्याला विश्वास देण्याचा प्रयत्न केला. त्याने मला मदत करण्याचे वचन दिले. त्यामुळे मला ऑफिसची सुट्टी मिळाली आणि मी देवाचे आभार मानले. पण जसे मी घरात पाऊल ठेवले, माझं मन तुटून गेलं. सर्वत्र रिकामेपणा होता. जमिनीत दूरदूरपर्यंत फक्त धूळ पसरलेली होती. जेव्हा मी वडिलांच्या खोलीत गेलो, तेव्हा ते काजू खात मूव्ही पाहत होते. मला पाहून ते लगेच उठले. टीव्ही बंद करून वडिलांनी मला मिठीत घेतले आणि रडायला लागले. मी फक्त शांत बसून त्यांना पाहत राहिलो. मला काहीही म्हणायचं नव्हतं. मी शांतपणे झाडू घेऊन संपूर्ण घराची स्वच्छता करू लागलो आणि मग जेवण तयार केलं. जेवण वडिलांच्या खोलीत दिलं, पण स्वतः खाण्याचं मन नव्हतं. मला भाविका आणि साक्षीची आठवण येत होती. संपूर्ण घरात एक विचित्र शांतता पसरली होती. जे घर कधी आनंदाने भरलेलं होतं, आता ते सुनसान आणि रिकामं वाटत होतं. मी भाविकाला फोन केला की ती घरी यावी, पण तिने स्पष्ट सांगितले की ती येणार नाही. जेव्हा मी माझ्या सासरच्या घरात पोहोचलो, साक्षी मला पाहून धावत येऊन माझ्या मिठीत भरली. मला असं वाटलं जणू माझ्या हृदयावर थंडगार सावली पडली असेल. ती खूप आनंदी दिसत होती. स्वच्छ कपडे परिधान केलेले आणि आरोग्य आधीपेक्षा चांगलं दिसत होतं. मी माझ्या मुलीला एवढा आनंदी पाहून अत्यंत खुश झालो आणि डोळ्यांतूनच भाविकाचे आभार मानले की तिने माझ्या अनुपस्थितीत अशा कठीण परिस्थितीत तिची किती काळजी घेतली. भाविका काही बोलले नाही. ती थोडा वेळ आमच्याकडे थांबली आणि मग तिथून निघून गेली. मला ठाऊक होतं की ती माझ्यावर अजूनही रागावलेली होती, म्हणून मी तिला काही विचारले नाही. साक्षीसोबत काही वेळ घालवल्यानंतर मी तिथून परत आलो, पण घरी जाण्याचं मन नव्हतं, म्हणून मी मीराच्या समाधीकडे गेलो. जीवन खूप विचित्र वाटत होतं. समजत नव्हतं की माझं आयुष्य आणि त्यातील गोंधळ कसा सोडवावा. मी इथे फक्त माझं मन हलकं करायला आलो होतो, पण ती समाधी पाहताच असं वाटलं जणू माझ्या हृदयावर एक जड ओझं आलेलं आहे. जेव्हा मी समाधीजवळ पोहोचलो, तेथे तीच काळी मांजर बसलेली होती, जी तिच्या मृत्यूनंतरही मला दिसली होती. ही मांजर साधी नव्हती. तिच्या डोळ्यात दुःख आणि राग होता. जणू ती मला काहीतरी सांगू इच्छित होती. मांजराच्या उपस्थितीत तिथे राहणं कठीण झालं, म्हणून मी दुःखी मनाने तिथून निघालो. घरी परत आल्यावर मी थेट तिच्या खोलीत पोहोचलो.
ही खोली अजूनही तिच्या आठवणींनी भरलेली होती. कपाटातले कपडे तसेच लटकले होते, जणू ती लगेच घालणार आहे. जेव्हा मी कपडे स्पर्श केले तेव्हा आम्ही एकत्र घालवलेले जुने क्षण पुन्हा जिवंत झाले. त्यावेळी माझं लक्ष कपाटातील कपड्यांमध्ये लपवलेली डायरीवर गेलं. असं वाटलं जणू ती कपड्यांच्या आत लपवलेली होती. मी लगेच कपडे हलवले आणि डायरी बाहेर काढली. ही गुलाबी रंगाची डायरी मीराचीच होती. तिला डायरी लिहिण्याचा खूप शौक होता. ही डायरी मी तिला तिच्या वाढदिवसाला गिफ्ट केली होती. डायरी हातात घेताच माझे हात थरथर कापू लागले. मी आधी ती छातीशी घट्ट धरली आणि मग उघडली. त्यात मीराने तिच्या सुंदर अक्षरात अनेक कविता लिहिल्या होत्या. मी प्रत्येक पानं उलटत शांतपणे वाचत होतो. अचानक माझी नजर एका पानावर पडली आणि मी थबकून गेलो. त्या पानावर तिने लिहिले होते की देवाचे आभार आहे की ही डायरी आहे, ज्यात मी त्या गोष्टी लिहू शकते ज्या मी कोणालाही सांगू शकत नाही. हे माझ्या आयुष्याचे खूप कठीण अनुभव आहेत. ते लिहिल्यावर माझं मन हलकं होतं. तिने लिहिले होते की देव करो ही डायरी करणच्या हातात पडो, नाहीतर त्याला माझ्या मनातील गोष्टी सांगणे माझ्यासाठी खूप अवघड आहे, कारण मला माहीत आहे की तो माझ्यावर कदाचित विश्वास ठेवणार नाही. हे शब्द वाचताच माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. मी ताबडतोब खोलीचं दार बंद केलं, जेणेकरून कोणी आत येऊ नये आणि मी शांतपणे तिच्या भावना वाचू शकेन. मी एक एक पान नीट पलटत वाचत गेलो. वाचताना माझी नजर त्या पानावर खिळली ज्यात तिने स्वच्छ शब्दात लिहिले होते, मी करणवर खूप प्रेम करते, पण त्यांच्या बाबांनी माझं जगणं असह्य करून ठेवलं आहे. त्यांनी माझं आयुष्य पूर्णपणे गुंतवून टाकलं आहे. त्यांची नजर आणि वर्तनाने मला आतून कमकुवत केले. पुढे तिने डायरीमध्ये त्या घटनांचा विस्ताराने उल्लेख केला होता जेव्हा माझ्या वडिलांनी तिच्याशी कठोर वर्तन सुरू केले होते. तेव्हा तिने लिहिले की सासऱ्याने चुकीची कृत्य केल्यानंतर धमकी दिली की जर मी काही सांगितले तर ते करणला माझ्या विरोधात करून देतील आणि मला घटस्फोट मिळवून देतील. मला भीती वाटू लागली की जर करणने त्यांचं बोलणं मानलं आणि मला घटस्फोट दिला तर मी माझ्या लहान मुलीला घेऊन काय करणार. दुसरीकडे ही शांतता मलाही आतल्या आत त्रास देत होती. मी शेवटी किती दिवस हे सगळं सहन करणार. आता तर माझ्या सहनशीलतेचीही मर्यादा संपली आहे. या घरात नातेसंबंधांची ताकद राहिली नाही तर इथे जगण्याचा काय अर्थ. कदाचित तिने हे सगळे सहन करताना अनेकदा तुटून रडलीही असेल. तिच्या शब्दात अनेक भावना माझ्यावर कोसळून पडत होती. तिने स्वतःच्या आत्महत्येचाही उल्लेख केला होता. ती लिहिते, मी थकले आहे. आता माझ्याकडून हे सगळं शक्य नाही. मी तुझ्यावर प्रेम करते, पण मी हे जीवन आता जगू शकत नाही. आता मला स्वतःवरच द्वेष होऊ लागला आहे. हे सगळे वाचून माझे हृदय जणू चिरडले गेले. डायरीचे उरलेले पान होते, जणू ती पुढे लिहू शकलीच नाही. मी बराच वेळ ती डायरी हातात घेऊन रडत राहिलो. मग संतापाने भरून मी डायरी घेऊन वडिलांच्या खोलीकडे निघालो. जेव्हा मी खोलीत शिरलो तेव्हा समोरचा प्रसंग पाहून मी थक्क झालो. वडील बेडवर बसले, थरथर कापत होते आणि त्यांच्या नजरा समोर ठेवलेल्या खुर्चीवर रोखल्या होत्या. त्या खुर्चीवर तेच काळे मांजर बसले होते. वडील घाबरून म्हणाले, हे मला घाबरवते. हे म्हणते की माझ्याकडून बदला घेईन. त्यांची स्थिती पाहून माझा संताप आणखी वाढला. मी म्हणालो, हे मांजर नाही, तुमच्या पापांची सावली आहे. मीराने तुमच्या कारणाने आपले प्राण घेतले. मी ओरडून म्हणालो, बाबा, तुम्ही हे काय केले? माझे घर उद्ध्वस्त झाले, सगळे तुमच्या कारणाने. माझं बोलणं ऐकून वडिलांनी माझ्याकडे पाहिले, पण जशीच त्यांची नजर त्या डायरीवर पडली त्यांनी डोळे खाली केले. त्यांचा चेहरा कोरडा पडला. हळू आवाजात ते म्हणाले, मी कमकुवत पडलो होतो. मला माहीत नव्हते की मीरा आपले प्राण घेईल. मला क्षमा कर. हे सगळे ऐकून माझे हृदय आणखी दुखावले गेले. मी म्हणालो, तुम्ही एका निरागस मुलीला मृत्यूच्या दारात पोहोचवले.
तुमच्या जिद्दीने आणि चुकींमुळे तुमच्याच मुलाचे घर उद्ध्वस्त झाले. तुम्हाला शेवटी काय मिळाले? तुमच्या कारणाने मीरा गेली आणि माझी निरागस मुलगी आपल्या आईच्या प्रेमापासून दूर झाली. पण तरीही तुम्हाला शांती नाही मिळाली आणि तुमच्यामुळे भाविकासुद्धा गेली. जर मीरा जिवंत राहिली असती तर तुमची पापे नेहमी लपलेली राहिली असती. पण तिच्या मृत्यूने तुमचं सारं सत्य उघड केलं. हे ऐकून वडिलांनी हात जोडून म्हणाले, बेटा, मला क्षमा कर. मला सोडून जाऊ नको. मला या भीतीपासून वाचव. मला सगळीकडे मीरा दिसते. त्यांचं बोलणं ऐकून मी खोल श्वास घेत म्हणालो, तुम्ही माझे वडील आहात. तुम्हाला शिक्षा देणे किंवा न देणे माझ्या हातात नाही. पण देवाच्या सभेमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व अत्याचारांची जबाबदारी घ्यावी लागेल. तुमच्या अंतरीच्या रिकाम्या आवाजाचीच शिक्षा आहे. ते मला अडवत राहिले, पण मी त्यांचा हात सोडवून घराबाहेर पडलो. भाविका आणि साक्षीकडे जाण्यापूर्वी मी विचार केला की आधी मीराच्या समाधीवर जाईन. पण जसे मी तिथे शिरलो, माझी हिंमत तुटली. मी तिच्या समाधीवर जाऊन तिला कसे सामोरे जाईन, जिच्या बाबतीत मी इतकी मोठी निष्काळजी केली की आज ती मातीखाली शांत झोपली आहे. काश मी त्यावेळी समजलो असतो. जेव्हा ती मला अनेकदा सांगत असे, मला इथून घेऊन चल. मी थकलेल्या पावलांनी तिच्याकडून क्षमा मागायला गेलो, पण काहीच न बघता परत आलो. आता माझं मन माझ्या साक्षीकडे होतं, जिथे ती माझी वाट पाहत होती. मी भाविका आणि साक्षीसोबत नवे जीवन सुरू करू इच्छित होतो, जेणेकरून जुने वेदनादायक आठवणी आम्हाला त्रास देऊ नयेत. मी भाविकाच्या घरी गेलो आणि तिला सारी गोष्ट सांगितली आणि क्षमा मागितली. ती म्हणाली, करण, जर तुम्ही आधी सगळे समजले असते तर कदाचित हे सगळे झाले नसते. मग मी पश्चातापाने मान खाली केली. जो गेला त्याला मी बदलू शकत नाही, पण जो माझ्याकडे आहे त्याला मी सांभाळू शकतो. म्हणून मी निर्णय केला की माझ्या प्रिय मुली आणि पत्नीसोबत दुबईत मी नवे जीवन सुरू करेन. मीराच्या आठवणी आणि वडिलांच्या चुका नेहमी माझ्या हृदयावर ओझे राहतील, पण मी ठरवले आहे की मी माझ्या मुलीला आणि पत्नीला एक चांगले जीवन देईन. देव जाणे मी यात कितपत यशस्वी होईन, पण मी पूर्ण प्रयत्न करत आहे. मीराच्या मृत्यूने माझे जीवन बदलले, पण त्यानंतरच्या वास्तविकतेने मला एक धडा शिकवला. मी शिकलो की कोणाच्या प्रेमाला आणि विश्वासाला कधी दुर्लक्ष करू नये, आणि जर कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत असेल तर त्याला नेहमी समजून घ्या आणि ऐका. म्हणून मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ते ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नव्या व्हिडिओची सूचना ताबडतोब मिळेल. आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.